यानंतरची बातमी येते राम मंदिरातील दानचोरी प्रकरणासंदर्भातली। या प्रकरणी काही धक्कादायक बाबींचा खुलासा झाल्यानंतर ट्रस्टनं मंदिराच्या दानपेटीपासून ते पैसे मोजण्याच्या खोलीपर्यंत सर्वच सुरक्षा व्यवस्था बदलून टाकली आहे। एसआयटीच्या प्राथमिक चौकशीत अनिल मिश्र यांच्याकडेच आर्थिक व्यवहार, रोख रक्कम जमा करणं आणि पैसे मोजण्याच्या प्रक्रियेवर देखरेख ठेवण्याची मुख्य जबाबदारी होती। बँकेसोबत मिळून पैसे मोजणीचे नियम ठरवताना ट्रस्टचे प्रतिनिधी म्हणून तेच उपस्थित होते। असं असतानाही पैसे मोजणाऱ्या कर्मचाऱ्यांचे कपडे, बायोमेट्रिक हजेरी आणि त्यांची तपासणी करण्याच्या कडक नियमांमध्ये अनिल मिश्र यांनीच शिथिलता दिली होती। त्यामुळेच कर्मचाऱ्यांना चोरी करणं सोपं झालं। या निष्काळजीपणामुळे त्यांच्यावर आता कायदेशीर बडगा उगारला जाणार आहे। दरम्यान राम मंदिरातील देणगीच्या चोरीनंतर ट्रस्ट खडबडून जागा झालाय। पुढे असा प्रकार घडू नये म्हणून काही कठोर नियम करण्यात आलेले आहेत। काय आहेत ते पाहूया। पैसे मोजणाऱ्या कर्मचाऱ्यांना खिसा नसलेला गणवेश बंधनकारक करण्यात आलाय। पैसे मोजण्याच्या ठिकाणी 13 नवीन सीसीटीव्ही कॅमेरे बसवलेले आहेत। संपूर्ण मोजणी प्रक्रियेची व्हिडिओग्राफी केली जाणार। दानपेटी ते मोजणी केंद्राच्या वाटेत 27 सुरक्षा रक्षक तैनात असतील। पैसे मोजण्याच्या कक्षात केवळ 43 अधिकृत व्यक्तींनाच प्रवेश असेल। बँकेच्या व्यवहारासाठी डिजिटल स्वाक्षरी चालणार नाही। सरचिटणीस, मुख्य अभियंता आणि सीएची सही अनिवार्य असेल। दरम्यान राम मंदिरात निधी मोजण्याची जबाबदारी असलेल्या 23 कर्मचाऱ्यांनी एकाच वेळी राजीनामा दिला। यापूर्वी दानपेट्यांमधील पैसे मोजण्याचं काम स्वच्छता कर्मचाऱ्यांकडे सोपवण्यात आलं होतं। नवीन बदलानुसार आता केवळ मोजणी प्रक्रियेसाठी विशिष्ट कर्मचाऱ्यांची भरती केली जाते। त्यामुळे स्वच्छता कर्मचाऱ्यांना त्यांच्या मूळ कामावर पुन्हा नियुक्त करण्याची योजना आखली जात होती। या नवीन बदलानंतर 23 कर्मचाऱ्यांनी राजीनामा दिलाय।